चटपटी टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे ती। थोडंसं लिंबू पिळतो याच्यावरती मी, मस्त असं। मस्त फ्राय झाले पनीर। वाव, वाव, मस्त झाले पनीर चटपटा। तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मस्त, वाव, एकदम भारी झालेलं आहे, नक्की ट्राय करा। जय श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला माझ्या हॉटेलची स्पेशल पनीर चटपटा ही डिश दाखवणार आहे। त्यासाठी मी हे असं पनीर घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा हे पनीर मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथं तेल मी तापत ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये मी हे पनीर पहिला फ्राय करून घेणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। घरातल्या साहित्यात तयार होणारी डिश तुम्हाला दाखवणार आहे। नक्की तुम्ही रेसिपी घरात बनवा आणि मला सांगा की कशी झाली। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मी। पनीर थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। पनीर आपलं हे फ्राय झालेलं आहे। मी आता याला तेलातून काढून घेतो। हे बघा, पनीर छान फ्राय झालेलं आहे। आता तेलातून याला काढून घ्यायचं आहे। पनीर मस्त फ्राय झालेलं आहे, हे बघा। आता मी थोडं तेल घेतलेलं आहे। आता आपण पनीर चटपटासाठी ग्रेव्हीला जे लागणार आहे ते साहित्य घ्यायचं आहे। खूप कमी साहित्यामध्ये तुम्हाला मी पनीर चटपटा दाखवणार आहे आणि एकदम मस्त होते। आता हा मी 2 कांदे घेतलेले आहेत, हे तेलात घालतो। तेलामध्ये हे कांदे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे कांदे तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, हे देखील याच्यात घालून याला मी फ्राय करून घेणार आहे तेलासोबत। आता हे टोमॅटो पण परतून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी थोडे काजू घालणार आहे। हे थोडे काजू घालतो याच्यामध्ये मी, हे देखील याच्यामध्ये परतून घेणार आहे। आता एक 5 मिनिटं याला मी फ्राय करून घेणार आहे। आता हा सगळा मसाला आपला छान फ्राय झालेला आहे। आता याला मी थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवणार आहे। गार झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घेणार आहे। हा सगळा मसाला मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, अशी छान मी याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि वाटताना याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं। आता मी तोच पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे, थोडं याच्यात तूप घेणार आहे। आपण बटरसुद्धा चालतं, तेल पण चालतं, तूप पण चालतं। मी तेल आणि तूप वापरतोय। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी थोडे जिरे घालतो। हा अर्धा कांदा आहे बारीक चॉप केलेला, तो देखील याच्यामध्ये मी घालतो। हा कांदा थोडा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा थोडा मी परतून घेतोय। आता या स्टेपला आपण याच्यामध्ये तयार केलेली आपण ग्रेव्ही होती ती घालायची आहे। 5 मिनिटं आपण ती ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे। जास्त वेळ भाजायची आवश्यकता नाही आहे, कारण आपण ऑलरेडी कांदा वगैरे त्याचा जो मसाला होता तो फ्राय करून घेतलेला आहे आधीच।
मसाला वाटायच्या आधी, त्यामुळे थोडा वेळच आपण याला परतवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. 1 ते 2 चमचे आपण याच्यामध्ये मिरची पूड घालायची आहे, काश्मीरी मिरची पूड. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण थोडीशी क्रीम घालायची आहे. तुमच्याजवळ क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची साय देखील घालू शकता. साय नसेल तर थोडंसं दूध देखील घालू शकता, काही अडचण येत नाही. तर थोडं मिक्स करून घेतो. यामध्ये मी थोडंसं पाणी घालतो. मसाला वाटलेलं मिक्सर होतो त्याच्यातच पाणी घालून मी खळबळून याच्यामध्ये थोडं पाणी घालत आहे. ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीनं त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. थोडा वेळ ह्याला आपण शिजवायचा आहे, 5 मिनटं फक्त शिजवायचं आहे याला आपण. हे बघा, त्याला सारखं खालून असं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खाली जर ग्रेव्ही लागली तर पूर्ण आपल्या डिशची चव बिघडू शकते. आता यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर होतं ते मी याच्यामध्ये घालतो आणि एकदा सगळं मिक्स करून घेतो. आता ह्या पनीर चटपटीमधला एकदम महत्त्वाचा साहित्य घटक जो याला पाहिजे, दुसरं काही नसेल तर चालेल, पण हा घटक याला पाहिजे, त्याशिवाय याला चव तशी येत नाही जशी माझ्या हॉटेलला पनीर चटपटीला येते. त्यासाठी मी यात वापरतो आहे हे पुदिन्याची पेस्ट आहे. म्हणजे मी पेस्ट करून हे फ्रीला ठेवली होती त्यामुळं घट्ट आहे. आता हे मी याच्यामध्ये घालतो, याच्याशिवाय या डिशला चवच येत नाही. आता हे मी मिक्स करून घेतो याच्यामध्ये. आपण टोमॅटो सॉस वापरायचा आहे. टोमॅटो सॉस नसेल तर साखर देखील चालते. माझ्याकडे आता टोमॅटो सॉस नाही आहे, संपला आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये साखर घालतो आहे. ही साखर मी घालतो. हे बघा, साखरच आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ घालतो. यामध्ये मी कसुरी मेथी घालतो. घातली तरी चालेल, नाही घातली तरी नाही चालेल. घातली तरी चालेल, नसेल तरी नाही घातली तरी चालेल, असं मला बोलायचं होतं. आता ही कसुरी मेथी मी याच्यामध्ये घालतो. माझ्याकडे आहे तर मी याचा वापर करतो आहे. मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या डिशमध्ये, आपल्या हॉटेलच्या कोणत्याही डिशमध्ये मी अजिनोमोटो वापरत नाही. माझ्या हॉटेलमध्ये अजिनोमोटो तुम्हाला कुठंही मिळणार नाही, कारण मी ती वापरत नाही. कोणत्याही डिशला चव आपण निर्माण करायची असते. कोणतंही केमिकल वापरून ह्याची चव आपण तयार करायची नाही आहे. त्यामध्ये मी वरून थोडी कोथिंबीर घालतो. याच्यात थोडं किसलेलं पनीरसुद्धा तुम्ही घालू शकताय. आता ही आपली पनीर चटपटी तयार झालेली आहे. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेतो. मस्त असं पनीर चटपटीत तयार झालेलं आहे. खूप मस्त लागतं हे चवीला, चपातीसोबत, भाकरीसोबत, रोटीसोबत. माझ्या हॉटेलला मी रोटी नाही ठेवत, चपाती, भाकरी हे मी माझ्या हॉटेलला ठेवलेलं आहे. खूप मस्त लागते चवीला ही भाजी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्ही ट्राय केला किंवा ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवरती दाखवतो आहे. माझ्या हॉटेलमधल्या रेसिपी मी याच्यामध्ये दाखवत असतो आहे. तर वरून थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. हे बघा, मस्त अशी पनीर चटपटी आपल्या हॉटेलची स्पेशल तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की ही रेसिपी कशी वाटली. आणि तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की कळवा की कशी झाली ही माझी डिश. आता वरून थोडीशी क्रीम घालतो मी.